आज आपण पुन्हा आपलं जे लेक्चर आहे ते भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या लेक्चरद्वारे पुन्हा करणार आहोत. त्यातली जी दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे भारताच्या इतिहासा संदर्भातली, ती म्हणजे सांस्कृतिक विकास. सांस्कृतिक विकास या संकल्पनेच्या अंतर्गत आपण प्रामुख्याने म्हणजे विविध ठळक संकल्पना आतापर्यंत समजून घेतल्या आणि त्यामध्ये आपण हस्तकला, उद्योग, शहरीकरण आणि इतर असंख्य बाबी की ज्या सांस्कृतिक विकासाच्या परिभाषेत किंवा अखत्यारीत येतात त्या गोष्टींवर आपण प्रकाश मागच्या काही लेक्चरमध्ये टाकला होता. त्यामुळे आजचं भारताचा इतिहास समजून घेताना आपण जसे इतर महत्त्वाचे ब्लॉक समजून घेतले, तसं भारताचे सांस्कृतिक विकास हा सुद्धा समजून घेणं अत्यंत निकडीचं बनतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संस्कृती, जसं आपण मागेही चर्चा केली होती की संस्कृती ही अचानक उदयाला येत नाही. संस्कृती ही घडताना असंख्य वर्षाचा, शेकडो वर्षाचा इतिहास त्याच्यामध्ये अंतर्निहित असतो. ओके. आणि त्यामुळे शेकडो वर्षापासून चालत आलेल्या चालीरीती या हळूहळू संस्कृतीच्या परिवेश धारण करताना आपल्याला दिसतात. तर त्यामुळे आपला भारताचा जो काही विकास आहे, भारताचा जो काही इतिहासाचा विकास आहे, तो सुद्धा विविध सांस्कृतिक संकल्पनांनी आणि विविध चालीरीतींनी घडत घडत वेगळ्या वेगळ्या सांस्कृतिक वैभवापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सांस्कृतिक संकल्पना समजून घेताना त्यातल्या ज्या काही महत्त्वाची मानकं आहेत त्याच्यावर प्रकाशझोत टाकणं हे एक अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या त्या सगळ्या सांस्कृतिक विकासाच्या संदर्भातली आपली आजची जी ठळक थीम आहे किंवा आजची जी संकल्पना आहे ती आहे इकॉनॉमी अँड ट्रेड, किंवा ज्याला आपण आर्थिक परिस्थिती आणि व्यापार. तर आर्थिक परिस्थिती आणि व्यापार ही संकल्पना समजून घेताना संस्कृतीच्या अनुषंगाने एक वेगळ्या पद्धतीने प्राचीन भारताच्या किंवा मध्ययुगीन भारताच्या स्थित्यंतराच्या काळापर्यंतचा जो काय कालपट होता त्याच्या अर्थव्यवस्थेकडे किंवा आर्थिक स्थितीकडे थोड्या संस्कृतीच्या अंगाने बघणं गरजेचं आहे. कुठल्या अर्थाने? कारण आपण या युनिट क्रमांक 17 मधली जी आर्थिक स्थिती आहे किंवा अर्थव्यवस्था आहे ती आर्थिक परिभाषेच्या परिप्रेक्षकामध्ये न बघता यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमधले जे काही महत्त्वाचे घटक होते त्याचा उदय विकास हा कसा एका विविध चालीरीतींनी जुन्या अनकन्व्हेन्शनल, जुन्या पारंपरिक पद्धतीने जे काही गिल्ड्स असायच्या त्या गिल्ड्सपासून हळूहळू कसा श्रमिकांचा वर्ग तयार होत गेला आणि त्याच्यातून जो काही इतिहास आणि अर्थव्यवस्था आहे ती कुठल्या प्लेयर्सनी घडली, त्यामध्ये हस्तकला, इतर उद्योग आणि इतर ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या कशा गरजेच्या बनल्या, अशा अनुषंगाने आपण संस्कृती या संकल्पनेच्या अंतर्गत भारतीय आर्थिक स्थितीचा आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर आपण व्यापार आणि उद्योग हे जे काही दोन महत्त्वाचे कार्यक्षेत्र असतात अर्थव्यवस्थेमधले, अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये कृषी आणि कामगार, कृषी आणि उद्योगधंदे हे जसे आधुनिक संकल्पनांमध्ये किंवा आधुनिक राज्याच्या व्याख्येमध्ये महत्त्वाचे आणि ठळक घटक बनतात कुठल्याही राज्यव्यवस्था उभी राहण्याची, तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या संदर्भात सुद्धा आपल्याला व्यापार हा अत्यंत मूलभूत असा घटक दिसतो की ज्याच्या आधारावर वेगवेगळे आर्थिक घटक आणि वेगवेगळ्या आर्थिक संरचना उभ्या राहताना आपल्याला या इतिहासाच्या टप्प्यामध्ये दिसतात. त्यामुळे भारताचं किंवा या काळाचं वेगळेपण असं की अचानक असा कुठलाही वर्ग व्यापाऱ्यांचा किंवा उद्योगधंद्यांचा किंवा उद्योजकांचा असा तो नाहीये. तो एका ऐतिहासिक टप्प्यामध्ये घडवत गेलेला असा तो वर्ग आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे अत्यंत म्हणजे भारतीय व्यापार आणि व्यवसायाची चर्चा करताना भारताच्या ज्या काय जुन्या श्रम विभागणीच्या पद्धती आहे आणि जुनी श्रम विभागणीची जी काही संरचना आहे की ज्याला आपण जाती व्यवस्था म्हणून ओळखतो, त्याचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला व्यापार, उद्योग आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत की जे नंतर अर्थव्यवस्थेतले अत्यंत महत्त्वाचे घटक बनून जातात त्याची चर्चा करणं संयुक्तिक ठरतं. त्यामुळे ब्लॉक नंबर 4 हा सांस्कृतिक विकासावर प्रकाशझोत टाकणारा, परंतु या कालखंडाच्या संदर्भात म्हणजे विशेषतः कुठला कालखंड आपण बघणार आहोत यामध्ये, तर इसवी सन पूर्व 200 ते 200 किंवा 300 किंवा 275 हा जो काही कालपट आहे की जर समजा आपल्याला आठवत असेल राजकीय इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून या कालखंडाकडे जर आपण बघितलं तर खरं तर हा मौर्यांचा किंवा मौर्योत्तर काळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मौर्योत्तर काळाच्या संदर्भात आतापर्यंत आपण विविध
घटकांच्या अनुषंगाने चर्चा केली. ओके. ती सांस्कृतिक होती, ती राजकीय होती, ती इतर महत्त्वाच्या संकल्पनांच्या दृष्टिकोनातून मौर्य साम्राज्य किंवा मौर्य साम्राज्याच्या संदर्भातली चर्चा आली होती. आजचा जो आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपल्याला मौर्य साम्राज्य समजून घेणं गरजेचं आहे आणि मौर्य साम्राज्याच्या आणि प्रामुख्याने मौर्योत्तर साम्राज्याच्या मौर्योत्तर कालखंडाच्या परिप्रेक्षकामध्ये आपल्याला आर्थिक स्थिती आणि व्यापार उद्योगांचा विकास समजून घेणं अत्यंत गरजेचं किंवा त्याचं एक महत्त्वाचं लक्ष या ब्लॉक क्रमांक 4 आणि युनिट क्रमांक 17चं आहे असं आपल्याला दिसून येतं. जसं आपण अगोदरही चर्चा केली की भारताच्या म्हणजे राजकीय इतिहासामध्ये मौर्य काळ आणि गुप्ता काळ हे अत्यंत दोन सकस साम्राज्य, सकस या अर्थाने की कारण त्यांनी एक मोठा भूभाग व्यापलेला होता, पादाक्रांत केलेला होता. म्हणजे उत्तर भारताच्या आणि ही दोघांचाही जो काही भौगोलिक पट आहे किंवा जो काही भौगोलिक विस्तार आहे तो एका विशिष्ट परिस्थितीमध्येच घडलेला आपल्याला दिसून येतो. त्यातल्या काही गुप्तांनी आणि यांनी थोडासा त्यांचा जो भौगोलिक विस्तार आहे तो दक्षिणेकडे वाढवण्याचा प्रयत्न केला, पण प्रामुख्याने आणि त्या आणि म्हणून आणि एक मोठा भूभाग उत्तरेतला आणि काही भाग पद्धत काही प्रमाणामध्ये दख्खनमधला ते व्यापतात. म्हणजे एक राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय अस्तित्व त्यांचं संपूर्ण उत्तर भारतावर असलेलं आपल्याला दिसून येतं दोन्ही साम्राज्यांचं, मौर्य आणि गुप्ता. त्यामुळे आपण जो सांस्कृतिक विकास अभ्यासणार आहोत तो या दोन साम्राज्यांच्या संदर्भात, परंतु त्या दोन साम्राज्य विलयाला गेल्याच्या नंतरची जी काही उरलेली परिस्थिती आहे एका मोठ्या साम्राज्याच्या अनुपस्थितीमध्ये उभ्या राहिलेल्या ज्या काही आर्थिक संरचना आहेत त्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मौर्य साम्राज्य ज्या स्थैर्यापर्यंत आणून ठेवलं होतं त्याच्या लयानंतर खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचा विकासाचं टिपण किंवा विकासाची नोंद घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडाचा सांस्कृतिक विकास असा एक पहिला टप्पा या व्याख्यानाचा असणार आहे. आणि दुसरा जो टप्पा आहे तो गुप्ता काळ. गुप्ता काळ हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि भारताच्या साम्राज्याच्या म्हणजे भौगोलिक राजकीय इतिहासाच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं साम्राज्य की जे खरं तर हिंदूंचं साम्राज्य खऱ्या अर्थाने ओळखलं गेलं किंवा एक भारतीय इतिहासातला असा सुवर्णयुग म्हणून ज्याला गणलं गेलं असा गुप्तांचा काळ ओळखला जातो. आणि गुप्तांच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या चालीरीती तयार झाल्या की ज्या हळूहळू नंतर एक वेगळ्या विशिष्ट जातीनिष्ठ संस्कृतीचा ते भाग बनत गेले. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर लँड ग्रँटची जी पद्धत आहे, म्हणजे जमीन दानाची जी पद्धत आहे, अनुदानाची जी पद्धत आहे ती गुप्ता कालखंडामध्ये सुरू झाली. हळूहळू ही पद्धत किंवा चालत नंतर एक वेगळा सांस्कृतिक परिवेश धारण करत ती भारतीय संस्कृतीचा भाग बनत गेली आणि ब्राह्मण बौद्ध विहार आणि इतर मठांना जमिनी दान देण्याच्या प्रथा सुरू झाल्या आणि तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग नंतरच्या काळात बनत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण सांस्कृतिक विकासाचा संदर्भ या दोन साम्राज्यांच्या अवतीभोवती बघणार आहोत. प्रामुख्याने दोन साम्राज्य आणि प्रामुख्याने मौर्योत्तर कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भात भारताची आर्थिक स्थिती आणि त्या भारतीयाच्या आर्थिक स्थितीमधले जे काही महत्त्वाचे घटक आहेत, मग त्यामध्ये कारागीर आहेत, त्यामध्ये हस्तकला आहे, त्यामध्ये व्यापार आहे, त्यामध्ये उद्योग आहे, त्यामध्ये इतर महत्त्वाची कलाकौशल्य आहे की ज्याच्यावर महसूल आणि नफा उभा राहिला जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या ज्या असंख्य गोष्टी आहेत त्याची चर्चा करणं आर्थिक स्थितीमध्ये अपेक्षित आहे. कारण जुन्या काळामध्ये किंवा प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीने आर्थिक घटक हळूहळू आकार घेताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची महसुलाची रचना, नफ्याची रचना उभी राहताना आपल्याला दिसते. आणि म्हणजे शेतीशिवाय इतर जे घटक आहेत त्या घटकांमध्ये हे श्रम विभागणीचं जे तत्व आहे ते श्रम विभागणीचे तत्व, हस्तकलेचा प्रकार आणि इतर पारंपरिक व्यवसाय हे सगळे भारतीय आर्थिक स्थितीच्या संदर्भात या कालखंडाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आणि दुसरं म्हणजे व्यापार. याच पारंपरिक श्रम विभागणीच्या प्रारूपानुसार एक वेगळ्या पद्धतीचा व्यापार सुद्धा आकाराला येतो. आणि सुरुवातीच्या काळातला ह्या ज्या काही पारंपरिक श्रेणी होत्या किंवा पारंपरिक नंतरच्या काळात त्या श्रेणी हळूहळू जातीमध्ये परावर्तित होत गेल्या. त्या श्रेणी ते जातींचा प्रवास खरं तर या जाती किंवा श्रेणी या उत्पादनाशी संबंधित आहेत. त्या अस्मितेचा त्या फक्त अस्मितेशी संबंधित नाही,
अस्मितेची चर्चा ही नंतरच्या किंवा आधुनिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात घडलेली दिसते. परंतु जेव्हा सुरुवात झाली तेव्हा उत्पादन व्यवसायाशी उत्पादनाशी संबंध असलेल्या या श्रेणी किंवा जाती किंवा घटक होत्या की ज्या हळूहळू व्यापारी म्हणून सुद्धा ते गणायला गेले. त्यामुळे आपल्याकडे व्यापारी जाती अशा ज्या काही संकल्पना आहेत त्याचा संदर्भ आपल्याला हे प्रकरण समजल्यानंतर त्याचा उलगडा होऊ शकतो. आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये आपण गुप्त काळ आणि मौर्य काळ समजून घेणार. त्यामुळे या ब्लॉक नंबर 4 ची काही जी महत्वाची वैशिष्ट्ये आहेत त्याची रचना आणि उद्दिष्ट पहिल्यांदा समजून घेऊन आपण नेमकं कोणत्या पद्धतीच्या सामाजिक संरचना या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 275 या कालखंडामध्ये उदयाला आल्या आणि म्हणजे मौर्योत्तर काळाच्या संदर्भात आणि कुठल्या पद्धतीच्या गिल्ड्स ज्याला म्हटलं जातं. म्हणजे गिल्ड हा शब्द खरं तर युरोपियन इतिहासाच्या संदर्भात जास्त वापरला गेलेला आहे, पण ज्याला आपण पारंपरिक परिवेशामध्ये आधुनिक पूर्व काळातल्या ज्या काही श्रेणी होत्या किंवा ज्या काही उत्पादनाचे घटक होते, समूह होते, त्या संदर्भात गिल्ड्स अशी वापरली गेली. त्या विशिष्ट समूहांचा ग्रुप किंवा त्या विशिष्ट पद्धतीचा उत्पादन घेणाऱ्या लोकांचा समूह असं सुद्धा आपण गिल्ड्स सोप्या भाषेमध्ये वर्णन करू शकतो. त्यामुळे या गिल्डचा उदय विकास, त्या गिल्डच्या आधारावर तयार झालेले इतर जे काही उत्पादनाची साधनं आणि स्त्रोत आणि त्या उत्पादनाच्या साधनाने आणि स्त्रोतांना चिकटलेले किंवा ते तयार करणारे वेगळ्या पद्धतीचे लोकसमूह की जे हळूहळू श्रेणी या वर्गवारीमध्ये नंतरच्या काळात गणले गेले किंवा वर्गवारीमध्ये त्याची ओळख आपल्याला इतिहास म्हणून पडते. त्यामुळे श्रेणी, पारंपरिक व्यवसाय आणि श्रेणीबद्ध समाज रचना म्हणजे नेमकं काय या सगळ्यांचा उलगडा आपल्याला या चॅप्टरमध्ये किंवा या धड्यामध्ये करणं अपेक्षित आहे. त्यामुळे सांस्कृतिक विकासाच्या संदर्भात मूळतः या सांस्कृतिक विकासाच्या संकल्पनेच्या परिप्रेक्षकामध्ये अर्थव्यवस्था आणि व्यापाराच्या संदर्भात नेमकं कोणकोणत्या बिंदूंवर चर्चा करणं अपेक्षित आहे त्याचा आढावा आपल्याला घेण्यात आहे. त्यामुळे हा जो संपूर्ण प्रकरण आहे, जो संपूर्ण धडा आहे की ज्याचं नाव व्यापार उदीम खंडाचा आपण आढावा घेतो त्या कालखंडाच्या संदर्भात तो केलेला आहे. पण जसं मी अगोदर म्हटलं की प्रामुख्याने आपण दोन साम्राज्यांच्या परिप्रेक्षामध्ये किंवा संदर्भामध्ये आपण भारताची या इतिहासातील भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यापाराची संकल्पना समजून घेणार आहे. म्हणजे मौर्योत्तर कालखंड आणि गुप्त आणि गुप्तोत्तर कालखंड. त्यामुळे दोन अत्यंत महत्वाचे साम्राज्य भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यामुळे या दोन्ही कालखंडाच्या आणि कालखंडोत्तर परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपण भारताची आर्थिक व्यवस्था समजून घ्यायची. त्यामुळे मौर्योत्तर कालखंड समजून घेताना आपण प्रामुख्याने या कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीचा व्यापार वाढीस लागला होता, त्याची काय कारण होती आणि हे सगळे जे काही आपण दाखले देणार आहोत म्हणजे व्यापार, नाणे, हस्तकला दिसू येते. परंतु हे सगळं समजण्याचा किंवा हे सगळं जाणीव होण्याची नेमकी स्त्रोत काय, संसाधन काय, त्याची सुद्धा चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या कालखंडाच्या संदर्भात आपण चर्चा करतो तोपर्यंत मौर्य कालखंड आणि त्या काळात आपल्याला माहितीच आहे की मौर्य साम्राज्यातला अत्यंत महत्वाचा जो राजा होता तो होता सम्राट अशोक. आणि सम्राट अशोक हा नंतरच्या काळामध्ये किंवा आयुष्याच्या कलिंग वार या कलिंग युद्धामध्ये त्याने स्वतःला बुद्ध धर्मामध्ये धर्मांतरित करून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सम्राट अशोक हा स्वतः बौद्ध झाल्यामुळे मौर्य कालखंड आणि नंतरचा बराचसा काळ मौर्योत्तर काळ हा बौद्ध चालीरीती आणि बौद्ध व्यापाराच्या संदर्भामध्ये अत्यंत प्रखर किंवा त्याचा प्रभावात राहिलेला आपल्याला दिसून येतो. ओके. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडाच्या व्यापारावर सुद्धा
बौद्ध धर्माचा किंवा बौद्ध चालीरीतीचा प्रभाव किंवा या काळात जो काही राजश्रय बौद्ध धर्माला मिळाला, त्यामुळे कुठल्या पद्धतीचा व्यापार उदीम वाढला आणि कोणत्या पद्धतीच्या देशांशी तो व्यापार वाढला, या संदर्भाचे दाखले आपल्याला व्यापार या सेक्शनमध्ये किंवा व्यापार या संकल्पनेच्या भोवती आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडातला व्यापार नेमका कसा होता, त्या व्यापारांमध्ये गुंतलेले महत्वाचे देश की ज्या म्हणजे कारण या काळामध्ये भारताचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय पद्धतीने सुद्धा घडत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे व्यापाराचे प्रामुख्याने दोन पद्धती आपण ढोबळमानाने करू शकतो. म्हणजे एक आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दुसरा अंतर्गत व्यापार. या दोन्ही व्यापारांना एक महत्वानं मौर्योत्तर कालखंडामध्ये आपल्याला आलेलं आहे. आणि या व्यापारी ज्या काही जमाती आहे किंवा जाती आहे त्या हळूहळू जुन्या ग्रीडमधूनच उभ्या राहिल्या. हा एक महत्वाचा मुद्दा आपण यामध्ये चर्चा करतो. आणि त्याचबरोबर आपण कोणत्या पद्धतीचा म्हणजे कोणत्या जिन्नसांचा कोणत्या गोष्टींचा व्यापार केला जात होता त्याची यादी किंवा त्याच्या संदर्भातली एक चर्चा आपण यामध्ये चर्चा करणार. म्हणजे आणि व्यापाराच्या संदर्भात आयात आणि निर्यात या दोन महत्वाच्या वाहतुकीच्या दळणवळणाच्या संदर्भातल्या गोष्टी आहेतच. त्यामुळे आपण त्याचबरोबर आपण याचाही आढावा घेऊ की कोणत्या जिन्नसांचा कोणत्या वस्तूंची आयात केली जायची आणि कोणत्या गोष्टींची निर्यात केली जायची, हे आपण मौर्योत्तर कालखंडाचा व्यापार समजून घेताना करणार आहोत. त्याच पद्धतीने नाणी याची सुद्धा चर्चा होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. नाण्यांचं महत्त्व म्हणजे त्या नाण्यांच्या क्वालिटीवरून म्हणजे ते नाणे हे कुठल्या धातूपासून बनते, त्या धातूच्या प्रारूपावरून किंवा धातूनुसार आपल्याला त्या राज्याची आर्थिक स्थिती जोखता येते. आणि त्यामुळे नाणी हे भारतीय इतिहासामध्ये नाणी पाडण्याचं एक कलाकौशल्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आतापर्यंत राहिलेलं आहे. त्यामुळे नाण्यांच्या संदर्भात आपल्याला दख्खन, उत्तर भारत, दख्खनीचा उत्तरी प्रदेश आणि उत्तरेतलाच परंतु पश्चिम भारताच्या संदर्भातले जे काय भौगोलिक स्थान आहे त्यामध्ये कोणत्या पद्धतीची नाणी पाडली जायची, त्यामध्ये धातूचा प्रकार कोणता वापरला जायचा इत्यादींची चर्चा आपल्याला मौर्योत्तर कालखंडाच्या संदर्भात करते. त्याचबरोबर मौर्योत्तर कालखंडाच्या संदर्भातच हस्तकला आणि शिल्पकलेचं किंवा शिल्पाचं उत्पादन कसं झालं आणि कोणत्या पद्धतीच्या गोष्टी या हस्तकला उत्पादनामध्ये वापरल्या गेल्या. म्हणजे भारतीय कला आणि भारतीय जाती व्यवस्था याचा एक घनिष्ठ संबंध आपल्याला मौर्योत्तर कालखंडाच्या संदर्भात किंवा कोणत्याही भारतीय इतिहासाच्या संदर्भात आढळून म्हणजे त्याची जी व्युत्पत्ती आहे म्हणजे जाती व्यवस्थेची उत्पत्ती समजून घेताना आपल्याला व्यवसाय आणि जातीचं एक घनिष्ठ नातं या संदर्भामध्ये दाखवून देता येऊ शकतं. त्यामुळे भारतातील हस्तकला आणि शिल्पकलांचा उदय आणि विकास या जुन्या श्रम विभागणीच्या तत्वाच्या आणि कारागिरांच्या श्रेणीमधून तयार झालेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे विशिष्ट पद्धतीच्या कला जोपासणारे कारागीर आपल्याकडे होते, परंतु नंतर त्या कारागीर किंवा ते उत्पादन हळूहळू जन्माधारित होत गेलेलं असल्यामुळे कारागिरांच्या श्रेणी ह्या जातीय संरचनेमध्ये ढळत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यात त्यांचं अस्तित्व घडत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शेती आणि शहरीकरण हे दोन महत्वाचे, जसं की भारतात कोणत्याही आर्थिक स्थितीची किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेची चर्चा करताना आपल्याला उद्योगधंदा आणि शेती या दोन महत्वाच्या संकल्पनांचा किंवा दोन महत्वाच्या आर्थिक स्थितीचा ची चर्चा करणं गरजेचं होतं. त्यामुळे प्राचीन भारतीय स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये शेती नेमक्या कोणत्या पद्धतीची होती आणि शेती ही खऱ्या अर्थाने भारतीय त्या काळातल्या राजकीय महसुलाचं किंवा राज्यव्यवस्थेतल्या या राष्ट्रीय तिजोरीच्या महसुलामध्ये कशी वाढ करत होती याचा संदर्भ आपल्याला शेतीच्या या बिंदूमध्ये करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर शहरीकरण जागतिकीकरण हे खरं तर आधुनिक 21व्या शतकातले शब्द जरी असले तरी त्याचा अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा उलगडता येणं शक्य आहे. कारण जागतिकीकरणाची प्रक्रिया ही आपण वर्तमान 21व्या शतकात मानत असतो तरी मौर्य कालखंडामध्ये भारताचा व्यापार हा रोमन साम्राज्याशी होता, हा इजिप्तशी होता, थायलंडशी होता आणि इतर असंख्य युरोपातले जे महत्वाचे देश होते. तर हे त्या इतिहासातलं जागतिक व्यापाराचं देवाणघेवाणाची प्रक्रिया म्हणून
बघितलेली जाऊ शकते. त्याच पद्धतीने शहरीकरण ही संकल्पना समजून घेताना सुद्धा आपल्याला मौर्योत्तर कालखंडामध्ये सम्राट अशोक आणि त्याच्या अगोदरचे जे पूर्वसूरी आहेत त्या सगळ्यांनी जी काय आर्थिक सुबत्ता आणि संपन्नता तयार केली होती आणि वेगळ्या पद्धतीचं धर्मनिरपेक्ष राज्य घडवलं होतं. कारण धर्मनिरपेक्ष राज्याची चर्चा व्यापार उद्योग आणि आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात एवढ्यासाठी करणं अपेक्षित आहे. कारण त्या धर्मनिरपेक्ष पद्धतीमुळे या कालखंडामध्ये विशेषतः दोन्ही म्हणजे गुप्तोत्तर आणि मौर्योत्तर या दोन्ही कालखंडांमध्ये खाण्या किंवा पोशाखाच्या संदर्भात कोणत्याही गोष्टी वर्ज्य समजल्या गेल्या नाही. म्हणजे आणि म्हणजे रोटी बेटी व्यवहार जो नंतर हळूहळू श्रेणी जातीमध्ये परावर्तित झाल्याच्या नंतर एका विशिष्ट जात समूहामध्येच केलं गेलं, तर तसं बंधन व्यापाराच्या संदर्भामध्ये आणि शहरीकरणाचा जो पोत आहे या काळाचा त्या संदर्भात केलं गेलं. दुसरं मांस किंवा मांसाहारी पद्धतीच्या ज्या काही आहाराच्या सवयी होत्या किंवा शाकाहारी मांसाहारी ही जी काही डायकोटॉमी आहे त्याची चर्चा किंवा त्याच्या संदर्भातली वेगळी लिबर्टी शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या काळातल्या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खुली केलेली आपल्याला दिसते. कारण जर समजा परकीय परराष्ट्राशी जेव्हा व्यापार होत होतो तेव्हा कुठल्याही पद्धतीचे कॉन्फ्लिक्ट किंवा मतभेद त्या गुंतवणुकीला परिणाम करणार आहेत अशा पद्धतीचे प्रगल्भ समज या काळातल्या राज्यकर्त्यांमध्ये असल्यामुळे हे आहार आणि इतर गोष्टींना वर्ज्य न मानण्याची प्रक्रिया फॉलो केली गेली. कारण शहरीकरणाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला या काळामध्ये असं दिसतं की विविध शहरांचा उदय आणि विकास झाला. ती शहरं म्हणून वाढली, त्याचबरोबर ती उत्पादनाचे केंद्र म्हणून आणि वेगळ्या सांस्कृतिक क्षेत्राचं महत्वाचं केंद्र करण्याचं क्षेत्र म्हणून सुद्धा वाढलं. जसं कोचीन हे खरं तर टेक्सटाईलसाठी ओळखली गेलेली शहर होती. नालंदा, वैशाली वगैरे हे सगळं एक वेगळ्या पद्धतीने ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखली गेली होती. वैशाली, तक्षशिला, नालंदा इत्यादी. काही महत्वाची शहरं ही हँडलूम किंवा हस्तकला उद्योगासाठी म्हणून ओळखली गेली. आणि या सगळ्या व्यापार उद्योग किंवा कलांच्या इतिहासाने या संदर्भातल्या किंवा या काळातल्या शहरीकरणाचा वेग वाढवलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे जी अगोदर जी शहरं किंवा जी आपण नामची नावं आपल्याला माहिती आहेत ती अतिप्राचीन भारताच्या संदर्भात इतिहासाच्या कुठल्याही परिप्रेक्षकामध्ये किंवा कुठल्याही पटलावर नव्हती. ती अचानक महत्वाची व्यापारी केंद्र म्हणून त्यांचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामध्ये कौशंबी आहे, त्यामध्ये तक्षशिला आहे, त्यामध्ये नालंदी आहे, त्यामध्ये कोची आहे, ओके, इत्यादी इत्यादी अशी असंख्य शहरांचा उदय आपल्याला या काळामध्ये घडलेला दिसून येतो. आणि हे जर काही हा जो सगळा पॅटर्न आहे म्हणजे व्यापाराचा, नाण्यांचा, नागरी प्रक्रियेचा, तोच आपल्याला गुप्तांच्या आणि गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भात सुद्धा समजून घेता येणार. फक्त जमिनीच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी फरक म्हणून त्याची नोंद घेणं गरजेचं आहे. म्हणजे व्यापार, नाण्या आणि हस्तकला, शिल्प उत्पादन यामध्ये थोड्याफार प्रमाणात मौर्योत्तर कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंडामध्ये थोडं साधर्म्य जाणवू शकेल. पण शेतीच्या संदर्भामध्ये जमीन अनुदानाची जी प्रक्रिया आहे, जमीन अनुदान देण्याची जी प्रक्रिया आहे, खरं तर त्याचा अल्टिमेट किंवा प्रामुख्याने त्याचा जो बेनिफिशियरी ठरलेला आहे तो भारतीय श्रेणी व्यवस्थेतला किंवा भारतीय जुन्या समाज रचनेमधला ब्राह्मण वर्ग ठरला होता. कारण ब्राह्मणांना जमीन दान देण्याच्या प्रथा गुप्त कालखंडामध्ये सुरू झाल्या. जमीन दान देण्याची या जमीन अनुदानाची प्रक्रिया सोडल्यास इतर सगळ्या जे काही महत्वाचे इंडिकेटर्स आहेत आर्थिक स्थिती आणि व्यापार समजून घेण्यासाठी त्यामध्ये आपल्याला काही पद्धतीने साधर्म्य, काही पद्धतीने वेगळ्या पद्धतीच्या चालविधी दिसून येऊ शकतात. परंतु शेती आणि अनुदानाच्या संदर्भामध्ये एक पूर्णपणे फारकत किंवा एक वेगळ्या पद्धतीचे संरचना गुप्तांनी सुरू केली आपल्याला दिसून येते की ज्याची दखल घेणं निकडीचं बनतं. त्यामुळे या संदर्भामध्ये ही जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट काय आहे की हा जो कालखंड आहे तो मौर्यांच्या संदर्भामध्ये जर फक्त बघायचं गेलं तर मी सांगितलं सर इसवी सन पूर्व 200 ते 275. परंतु गुप्ता आणि मौर्य या दोन्ही राजवटींच्या या दोन्ही साम्राज्याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला हे स्थित्यंतर टिपायचं असेल तर कालखंड आपला वाढतो आणि तो कालखंड बनतो इसवी सन पूर्व 200
ते इसवी सन पूर्व 750. त्यामुळे आपला जो कालपट आहे त्या कालपट हे कालपट अत्यंत मोठा आहे आणि या कालपटामध्ये आपण नेमके नेमक्या काय गोष्टी समजून घेणार आहोत. म्हणजे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 750 हा जवळजवळ 800-900 950 वर्षाचा जो इतिहास आहे त्या 950 वर्षाच्या इतिहासामध्ये काही महत्वाच्या संकल्पनांवर आपण नक्कीच प्रकाश शोधून टाकणार आहोत. आणि हे काही उद्दिष्ट सुद्धा अधोरेखित केलेली आहेत की जी हा संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर आपल्याला या उद्दिष्टांची परिपूर्ती झालेली दिसू शकते. त्यामुळे हा अभ्यासक्रम बनवताना खालील किंवा आपण जे वाचू शकता तशा पद्धतीच्या उद्दिष्टांची गणना केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपण शेती मालकीचे जे बदलते नमुने आहेत इसवी सन पूर्व 200 ते 250 750 या कालखंडात शेतीची मालकी कशा पद्धतीने बदलली गेली आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या शहरीकरणाला कशी चाल किंवा कशा पद्धतीने पाठबळ मिळालं याचा सुद्धा दाखला घेणार आहोत. त्याच पद्धतीने या शेती मालकीच्या बदललेल्या नमुन्यामुळे उत्तरोत्तर कालखंडामध्ये खरं तर अर्बनायझेशन आणि इतर गोष्टींचा कसा राज घडून आला आणि वेगळ्या पद्धतीचे फ्युडलिझम किंवा सरंजामी चर्चा विश्वाला तोंड फुटलं याची चर्चा सुद्धा पूर्ण अपेक्षित आहे किंवा याचा संदर्भ किंवा याचा सुद्धा दखल घेणं गरजेचं होतं. इसवी सन पूर्व 200 ते 750 या काळामध्ये शेती मालकीचे किंवा शेतीची मालकी बदलत जाण्याची प्रक्रिया आपण समजून घेणार. त्याचबरोबर शहरीकरणाची प्रक्रिया म्हणजे आपण प्रामुख्याने आर्थिक स्थिती आणि व्यापार जरी समजून घेतला तरी व्यापार आणि अर्थव्यवस्था या शहरी संदर्भामध्ये जास्त चर्चा केलेल्या संकल्पना आहेत. त्यामुळे प्राचीन भारतातल्या शहरीकरणाची संकल्पना समजून घेताना सुद्धा आपल्याला त्या कालखंडामध्ये नेमके कोणत्या पद्धतीच्या व्यापार उद्योगांना चालना मिळाली, कोणत्या पद्धतीच्या उत्पादन व्यवसायांची केंद्र विशिष्ट भौगोलिक स्थान होत गेलं आणि नंतर ते भौगोलिक स्थान हळूहळू शहरांमध्ये परावर्तित होत गेलं. म्हणजे गाव एखादं छोटं गाव परंतु केवळ त्याच्या महत्वाच्या युनिक प्रोडक्टमुळे किंवा एक वेगळ्या महत्वाच्या व्यवसायामुळे ते त्या भौगोलिक परिप्रेक्षामध्ये किंवा भौगोलिक क्षेत्रातल्या सगळ्या मागणी पूर्ण करणारं क्षेत्र ठरलं आणि त्याच्यातून वाणिज्य विषयक केंद्र सुद्धा या प्रक्रियेत वाढले. त्यामुळे हे जे काही महत्वाचे म्हणजे उदाहरणार्थ टेक्स्टाईल, कापड निर्मितीचे केंद्र, नाणी पाडण्याची यंत्र सगळ्यात जास्त असलेली महत्वाची शहरं, अशा महत्वाच्या उत्पादनांच्या भोवती किंवा महत्वाचं उत्पादन काही विशिष्ट शहरांमध्ये किंवा काही प्रमुख शहरांमध्ये आणि हळूहळू ती शहरं त्या विशिष्ट व्यापाराची केंद्र म्हणून उभी राहिली आणि शहरीकरणाची प्रक्रिया आपल्याला त्या भौगोलिक ठिकाणाचं त्या व्यापारी केंद्रामध्ये घडत असलेलं रूपांतरण अभ्यासताना होऊ शकतो. त्यामुळे खरं तर इसवी सन पूर्व 200 ते 750 या कालखंडातली आपण शहरीकरणाची व्यवस्था सुद्धा किंवा शहरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने व्यापाराचा संदर्भ जरी आलेला असला तरी व्यापार हा खरं तर दोन पद्धतीने गणला गेला असं मी जे अगोदर म्हटलं. त्यामुळे या दोन्ही पद्धतीच्या कुठल्या देशाची मौर्योत्तर कालखंडातल्या लोकांचा व्यापार होता आणि उत्तरोत्तर कालखंडातल्या लोकांचा व्यापार होता आणि त्याची चर्चा सुद्धा आपल्याला करण्यात आली. त्याचबरोबर अंतर्गत व्यापाराचे काय वैशिष्ट्य होतं. त्यामुळे बाह्य आणि अंतर्गत व्यापाराचे स्वरूप समजून घेणे हे सुद्धा एक महत्वाचं लक्ष किंवा उद्दिष्ट या प्रकरणाचं राहिलेलं आहे. नाणी खरं तर मौर्य कालखंडामध्ये पण पाडली गेली, गुप्त कालखंडामध्ये पण पाडली गेली आपल्याला दिसून येतं. परंतु या सगळ्या नाण्यांमध्ये त्याच्या स्वरूपामध्ये काही महत्वाचा बदल प्रणाली म्हणून आपल्याला म्हणजे राजकीय परिस्थिती बदलल्यानुसार नाण्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा बदल घडलेला दिसून येतो. त्यामुळे ही नाणी प्रणाली समजून घेणं सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट पाळलं. त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जी काही श्रेणी किंवा गिल्ड आहे ओके त्या उभ्या राहत असताना कोणत्या प्रकारचा आर्थिक प्रक्रियांवरील वादविवाद किंवा संवाद घडलेला आहे आणि त्याच्या संदर्भात काही मतभेदाचे जे काही मुद्दे आहेत म्हणजे वादविवाद आणि त्या संदर्भातल्या जे काही गोष्टी आहेत ते समजून घेणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे.
त्यामुळे आपण प्रामुख्याने इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 750 हा कालखंड असतो. त्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे दोन्ही साम्राज्यांमध्ये मौर्योत्तर कालखंड हा खरं तर शहरीकरणासाठी जास्त प्रमाणात ओळखला गेला. कारण मौर्य साम्राज्य मुळातच महाजनपदाच्या पार्श्वभूमीवर उभं राहिलं आणि ती जी काही 16 महाजनपद होतं खरं तर ती ते संभाव्य शहर होती. आणि हळूहळू ती मौर्योत्तर कालखंडामध्ये फक्त ती 16 जनपद राहिली नाही, त्यामध्ये असंख्य गोष्टी आणि असंख्य महत्वाची दुसरे भौगोलिक क्षेत्र सुद्धा किंवा दुसरे भौगोलिक केंद्र सुद्धा शामिल होत गेले. परंतु प्रामुख्याने मौर्योत्तर कालखंड हा शहरीकरणासाठी ओळखला गेला. कारण मौर्योत्तर कालखंडाचा खूप ठळक वैशिष्ट्य म्हणजे शहरांचा उदय आणि विकास किंवा शहरांचा दिशेल अशा पद्धतीचा उदय आणि विकास. आणि या शहरांमध्ये हळूहळू ही शहरं कशाची केंद्र होत गेली तर ती शहरं व्यापाराची केंद्र झाली मौर्योत्तर कालखंडात. ती हस्तकलेची केंद्र बनली, ती मुद्रण कलेची सुद्धा केंद्र बनली आणि त्याचबरोबर ते उपजाऊ शेतीचे सुद्धा केंद्र बनले. त्यामुळे पंजाबात हा जो काही महत्वाचा भाग आहे तर तो जास्त उपजाऊ जमिनीचा भाग म्हणून गणला गेलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडाच्या संदर्भात एक गोष्ट अधोरेखित करण्यासाठी की शहरांचा विकास किंवा शहर ही एक ठळक वैशिष्ट्य मौर्योत्तर कालखंडामध्ये त्याची ठळक वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. आणि गुप्ताच्या संदर्भामध्ये काय बदल दिसतो तर जसं आपण सांगितलं की जमीन अनुदानाधारित सामाजिक चालीरीती किंवा जमीन अर्थव्यवस्था उभी राहते किंवा खरं तर अर्थव्यवस्था म्हणण्यापेक्षा जी काही कृषी, कारण सगळा बेस जो होता तो रुरल बेस होता, एक ग्राम्य बेस होता. त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था जी होती गुप्त आणि गुप्तोत्तर कालखंडातली ती कृषी अर्थव्यवस्था खरं तर जमीन अनुदानावर अवलंबून होती. जसं आपण याची चर्चा केलीच की गुप्तांच्या काळात काय सुरुवात झाली की ब्राह्मणांना जमीन दान देण्याच्या लँड ग्रँडच्या व्यवस्था सुरू करण्यात आल्या. खरं तर या लँड ग्रँड्समुळे गुप्तोत्तर कालखंडामध्ये भारतामध्ये सरंजामदारांचा उदय झालेला आहे. याचं काय लॉजिक आहे, याचं काय तर्क आहे, कशामुळे आपण असं म्हणतो? कारण एका वर्षानुवर्षे गुप्त कालखंडामध्ये सुरू झालेली जमीन अनुदानाची प्रक्रिया ही नंतर चालीरीत म्हणून पुढे बराच काढला. त्यामुळे ज्या ज्या ब्राह्मणांना त्या जमिनी दान दिल्या गेल्या होत्या त्या हळूहळू त्या सगळ्या दानाचा संचय घडत केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या संचयातूनच एक मोठ्या पद्धतीचे किंवा बलशाली असे लँडलॉर्ड्स एका विशिष्ट जात समूहामधून उभे राहताना दिसतात. त्याच पद्धतीने आणि त्यामुळेच एक वेगळ्या पद्धतीचे नागरी केंद्र, व्यापार, नाणी याचा सुरुवातीच्या टप्प्यात उदय होतो. पण अशा चुकीच्या पद्धतीच्या किंवा चुकीच्या धोरणांमुळे जी काही अर्थव्यवस्था गडबडली नंतरच्या काळात, त्यामुळे या सगळ्यांचा म्हणजे नागरी केंद्रांचा, व्यापारी केंद्रांचा, नाण्यांच्या केंद्रांचा ऱ्हास होईल किंवा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे एक वेगळी फ्युडलिस्टिक स्कूल किंवा सरंजामी स्कूल ही जमीन अनुदानानंतर गुप्त कालखंडामध्ये आली. त्यामुळे प्रामुख्याने जसं आपण उद्दिष्ट अधोरेखित केलेलीच आहे, परंतु ह्या दोन्ही कालखंडांचा अभ्यास या धड्यांमध्ये आणि या कालखंडाच्या संदर्भात जे काही चर्चा, वादविवाद, संवाद आहेत त्या वादविवाद सुद्धा समजून घेणं आपलं एक महत्वाचं लक्ष आपल्याला बनतं. त्यामुळे इसवी सन पूर्व 200 ते 750 या कालखंडामधल्या पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे मौर्योत्तर कालखंड. खरं तर मौर्योत्तर कालखंडामध्ये मग या काळातले जे काही व्यापार आहेत, नाणी आहेत, हस्तकला आहेत, उद्योग आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्याला नेमकी कुठून मिळते, म्हणजे कोणत्या पद्धतीचे ऐतिहासिक संसाधन भारतामध्ये किंवा आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ते ऍक्सेसिबल आहे, तर त्याची चर्चा पहिल्यांदा करणं अपेक्षित आहे. नसता कुठल्याही कॉन्क्रीट उदाहरणांशिवाय जर आपण चर्चा केली तर ती हवी ती चर्चा होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रामुख्याने आपण संदर्भ साधनांची म्हणजे इतिहास रचताना जे काही संदर्भ साधनं वापरली गेली किंवा जे काही संदर्भ साधनं उपलब्ध आहेत त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एक महत्वाचा जो ग्रंथ या कालखंडामध्ये निर्माण झालेला होता तो म्हणजे पेरिप्लस ऑफ अरेबियन सी, की जो भारत आणि रोम मधल्या सागरी
व्यापार हा कशा पद्धतीने समृद्ध होता अशा पद्धतीची माहिती देतो. त्या ग्रंथांचा तो ग्रंथ जो या काळामध्ये लिहिला गेला तो ग्रंथ एक महत्वाचं इतिहास लिखाणाचं साधन म्हणून आपल्याला या ठिकाणी मिळतं. त्यामुळे द पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी यामध्ये सुद्धा या काळात ज्या गिल्ड्स होत्या त्याचे दाखले मिळतात. जे काही समुद्री तळं होती आणि समुद्री केंद्र होती व्यापाराची, कोची आणि इतर महत्वाची जी काय पूर्वी आणि पश्चिमीय समुद्राच्या तटावर जी काही केंद्र होती त्याचं सुद्धा नामोल्लेख आपल्याला पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये उपलब्ध असताना असलेलं दिसतो. त्याच पद्धतीने आपण असं म्हटलं की मौर्य कालखंड हा खरं तर बुद्ध काळ म्हणून सुद्धा नंतरच्या काळात ओळखला जातो. कारण सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सम्राट अशोकानेच म्हणजे मौर्य साम्राज्यातल्या महत्वाच्या राजाने जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं राजकीय सुदर्शन बौद्ध धर्माला या कालखंडामध्ये मिळालं. त्यामुळे या कालखंडामध्येच ज्या महत्वाच्या बुद्धिस्ट टेक्स्ट किंवा संहिता त्यांची निर्मिती झाली त्या निर्मिती ते सगळे बौद्ध धर्मग्रंथ, बौद्ध ग्रंथ, थेरीगाथा आणि इतर असंख्य ग्रंथ हे खरं तर या कालखंडाचे महत्वाचे माहिती स्त्रोत म्हणून गणले जाऊ शकतात. त्यामुळे या ग्रंथांचा जर दाखला घ्यायचा तर आपल्याला मिलिंद पन्नु हा जो काय ग्रंथ आहे की जो खरं तर बौद्ध वाङ्मय म्हणून ओळखला जातो. खरं तर मिलिंद पन्नु हा जो धर्मग्रंथ आहे तो नागसेन या आणि मिलिंद खरं तर तो दक्षिण आशियामधून आलेला जो काही राजा होता तो होता मिनांडर. त्यामुळे मिनांडर की ज्याला भारतीय परिभाषेमध्ये किंवा पाली भाषेमध्ये ज्याला मिलिंद असं म्हटलं गेलं तर मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधला जो काही संवाद आहे तो संवाद खरं तर मिलिंद पन्नव त्याचं मराठी भाषांतर जर करायचं झालं तर मिलिंद प्रश्न असं केलं जाऊ शकतं. मिलिंद पन्नव हा पाली शब्द आहे कारण हा बौद्ध कालखंडाच्या संदर्भातला शब्द आहे. त्यामुळे म्हणते सम्राट मिलिंदने म्हणते नागसेनांना विचारलेल्या प्रश्नांचं जे काही संकलित ग्रंथरूप आहे ते म्हणजे मिलिंद पन्नव. आता या मिलिंद पन्नवमध्ये सुद्धा आपल्याला भारताचा दक्षिण आशियाशी कशा पद्धतीचा व्यापार होता, कोणत्या पद्धतीचे राजे या कालखंडामध्ये अस्तित्वात होते आणि कोणत्या पद्धतीचा व्यापार आणि व्यवसायाला चालना मिळत होती याचे दाखले आपल्याला मिलिंद पन्नव या ग्रंथावर मिळतात. आता उदाहरणासाठी फक्त आपण मिलिंद पन्नव घेतलं. खरं तर हे सगळेच बौद्ध वाङ्मय जे आहे ते बौद्ध वाङ्मय वेगळ्या पद्धतीने या कालखंडातल्या अर्थव्यवस्थेवर आणि व्यापार उद्योगांच्या प्रक्रियेवर चर्चा टाकताना आपल्याला दिसते. कारण मिलिंद पन्नव सोबत आपल्याला बौद्ध वाङ्मय म्हणून दिव्यवदन एक वेगळ्या पद्धतीची माहिती आर्थिक स्थिती आणि व्यापाराच्या संदर्भात देतो. महावास्तू आहे, अवंदन अष्टक आहे आणि ललित विस्तार आहे. हे सगळ्यांचे काही महत्वाचे पण त्रोटक असे ग्रंथ आहेत. यासारखे असंख्य ग्रंथ आहेत की जे म्हणजे हिंदू ग्रंथ सुद्धा या कालखंडात जे काही तयार झाले होते त्याने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा प्रकाश शोध हा कालखंड समजून घेण्याच्या प्रक्रियेवर टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने बौद्ध वाङ्मयाचाच अविभाज्य भाग म्हणून जातक कथा संग्रह प्रकाशित झालेले या कालखंडामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. तर जातक कथा ह्या सुद्धा खरं तर भगवान गौतम बुद्धाच्या विविध अवस्थांच्या ज्याला खरं तर काही ठिकाणी पुनर्जन्म म्हणतात, काही म्हणजे बौद्धांमधल्याच जे काही वेगवेगळे पंथ आहे त्यामध्ये काही तो पुनर्जन्म नाकारला काही स्वीकारला. परंतु जातक कथांमध्ये बौद्धांच्या भगवान गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या आविष्कारांचे आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कोणत्या पद्धतीच्या भूमिका भगवान गौतम बुद्ध घेतात याचं वर्णन हे प्रामुख्याने आलेलं आहे. परंतु त्याचबरोबर जातक कथा या काळाच्या संदर्भात एक वेगळ्या आर्थिक स्थिती आणि व्यापार उद्योगांच्या संदर्भातल्या वेगळ्या नीती नियमांवर सुद्धा प्रकाश टाकताना आपल्याला दिसतात. त्यामुळे बौद्ध ग्रंथांमध्ये मिलिंद पन्नव, दिव्यवदन, महावास्तू, अवंदनायक नाष्ट, जातक कथा आणि द पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हे सगळे अत्यंत महत्वाचे प्राथमिक साधन किंवा इतिहास लिखाणाचे साधन म्हणून आपल्याला ओळखता येऊ शकते. आता मौर्योत्तर व्यापार
हा खरं तर एक वेगळ्या पद्धतीचा समृद्ध व्यापार आपल्याला असा दिसतो. कारण मौर्य कालखंड हा एक स्थिर कालखंड म्हणून गणला गेला आणि तो स्थिर कालखंड असल्यामुळेच त्या राज्यव्यवस्थेचं रूपांतरण साम्राज्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. कारण मोठा भूभाग मौर्यांनी व्यापलेला होता आणि बरेचसे राजे किंवा बरेचसे छोटी मोठी घराणे हे मौर्यांचे मांडलिक झालेले आपल्याला नंतरच्या काळात दिसून. त्यामुळे मौर्यांचा व्यापार खर तर हा पाश्चिमात्य जगाशी असलेला किंवा मौर्य कालखंडामध्ये व्यापार हा भारताचा व्यापार हा पाश्चिमात्य जगाशी असलेला दिसून येतो. त्याचबरोबर तो पाश्चिमात्य देशांच्या संदर्भात आग्नेय आशिया यामध्ये सुद्धा भारताचे व्यापारी संबंध असल्याचे पुरावे आपण जे संसाधन बघितली त्या संसाधनांमध्ये त्याचे दाखले आपल्याला मिळतात. पण पश्चिम जगाशी म्हणजे प्रामुख्याने रोमन साम्राज्य जे होतं त्या रोमन साम्राज्याची सुद्धा मौर्योत्तर कालखंड जोडले गेलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पश्चिम युरोपातलं जे युरोपियन खंडामधलं या कालखंडामध्ये रोमन साम्राज्य एक वेगळं आणि महत्त्वाचं आणि मोठं साम्राज्य जगभरातल्या या काळात होतं. त्याच्यानंतर हळूहळू इसवी सनाच्या 13व्या-14व्या शतकापर्यंत ते लयाला गेलं. 9व्या-10व्या शतकामध्ये त्याच्यामध्ये 2 स्प्लिट पडलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे बॅबिलोनियन आणि त्यामुळे रोमन साम्राज्याचे 2 भाग झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु यातला आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे एवढं भव्य रोमन साम्राज्य सुद्धा भारताचा व्यापार उदीम या काळात चाललेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आणि हा जो व्यापार होता तो खरं तर जमिनी मार्गे आणि त्याचबरोबर समुद्री मार्गे सुद्धा होताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे व्यापाराची त्या काळातली जी काही पारंपरिक साधनं असतील म्हणजे बुलेट कार्ट असतील किंवा बैलगाड्या असतील, घोडागाडी असेल आणि हत्ती असतील हे सगळे सामान वाहून नेणारे आणि त्या संदर्भातले एक महत्त्वाचे प्राणी या काळात सुद्धा होते. आणि समुद्र मार्गाने जे काही जहाजांची किंवा खलाशी जी काय त्या काळातली पद्धत होती त्यानुसार समुद्र मार्गे सुद्धा दळणवळण हे खरं तर युरोपियन जगताशी होत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आयात आणि निर्यात हे 2 महत्त्वाचे पैलू खरं तर व्यापाराच्या संदर्भात असतात. त्यामुळे आपण कोणत्या पद्धतीचा आयात आणि निर्यात करत होतो याची सुद्धा दखल घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर जसं म्हणजे आपण जे काय आक्रमक भारताच्या संदर्भात आपण ज्या आक्रमकांची चर्चा करतो, ज्या आक्रमणांची चर्चा करतो त्या सगळ्यांचे काहीतरी अंतस्थ हेतू भारतावर आक्रमण करण्याची असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या हेतूंमध्ये प्रामुख्याने मसाल्यांच्या पदार्थांमध्ये इतर महत्त्वाच्या माणिक मोत्यांमध्ये त्या काळात समृद्ध असलेल्या भारत हे महत्त्वाचं व लक्षण त्या काळातल्या भारताचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आणि त्यामुळे मसाल्याच्या पदार्थांना आणि इतर महत्त्वाच्या माणिक मोत्यांसाठी सुद्धा भारताशी व्यापार करणं इतर युरोपियन देशांचा फायदाच होतो. त्यामध्ये आपण निर्यात ही खरं तर मिरची, नीलम, फिरोजा, हिरा, ओनिक्स इत्यादी गोष्टींची निर्यात करत या कालखंडात होतो. त्याचबरोबर चीन मार्गे बरेचसे खरेदी केलेला जो माल होता उदाहरणार्थ कापूस, मलमल, रेशीम कपडे या आणि त्याचबरोबर हस्तिदंत या सगळ्यांचा सुद्धा व्यापार खरं तर पश्चिमी जगताशी हा चीनच्या मार्गाने होत असलेला दिसतो. त्याच्यावर निर्यातीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण खरं तर इराण, अरबस्तान आणि आफ्रिकेतल्या बंदरामध्ये भारतीय व्यापाराची निर्यात होताना दिसते. भारतीय व्यापाराची निर्यात होत होती. आणि या निर्यातीमध्ये जिन्नस आहेत ते म्हणजे खरं तर धान्य, तेल, लोखंड आणि पोलाद, त्याचबरोबर सागवा, अबनूस इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आपल्या निर्यातीच्या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे. आणि ही निर्यात आफ्रिका, अरबस्तान, इराण पासून पश्चिम आशिया, युरोप या सगळ्या देशांची होत असलेल्या त्याच पद्धतीने आपण जसं म्हटलं की मौर्य कालखंड आणि मौर्योत्तर कालखंडांवर बौद्ध धर्माचा प्रभाव होता. याचा दाखला आपल्याला इतिहासकार जे होते PHPD त्यांच्या म्हणण्यानुसार ब्राह्मणवादाच्या तुलनेमध्ये बौद्ध धर्म हा व्यापाराविषयी अधिक उदार असलेला आणि त्यामुळे या कालखंडामध्ये व्यापार
सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं राजश्रय मिळालेला आपल्याला दिसून येतो आणि व्यापार उदीम काढण्यामध्ये एक महत्वाचा ज्याला रिअल रुबी सल्फर या आर्सेनिक ची रुबी किंवा आर्पिक इत्यादी इत्यादी या सगळ्यांची आयात करणं निकडीचं बनलेलं आहे. स्टॉरॅक्स ज्याला स्टायरॅक्स देखील म्हणतात आणि त्याबरोबर चांदीची भांडी, ग्लासवेअर, पोळे हे सगळे आयात केली गेली. लिनन, पुष्पराज, गुलाब म्हणजे व्यापारी म्हणजे व्यापारासंदर्भातला वेगवेगळ्या पद्धतीचे नोकर, गुलाम नोकर. त्यामुळे प्राचीन भारतामध्ये गुलामी संकल्पना आढळून येते. त्याच पद्धतीने काही आयात सुद्धा केली गेल्याचे दाखले आपल्याला या ग्रंथामध्ये मिळतात. त्याचबरोबर मद्य ज्याला संस्कृत भाषेमध्ये सुरा असं म्हटलं गेलं त्याची आयात केली. हा व्यापार सुलभ करण्यात बौद्ध धर्माने आणि त्याचे मठ विहारांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा उल्लेख खरं तर या कालखंडाचे इतिहासकार डी कोसंबी सुद्धा करताना दिसून येतात. हा झाला परदेशाशी किंवा परराष्ट्राशी असलेला. देशांतर्गत व्यापाराचं सुद्धा अत्यंत महत्व आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचं देशाला उत्पन्न किंवा महसूल भरायला दिसून येतो. त्यामुळे अंतर्गत व्यापाराच्या संदर्भात आपल्याला दोन मार्गांची चर्चा करणं अपेक्षित आहे. म्हणजे महान उत्तर मार्ग किंवा दक्षिण मार्ग की ज्याला आपण उत्तर पथ आणि दक्षिणपथ असं ढोबळमानाने त्याच्या चर्चा करतो. खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात अजून चीनच्या संदर्भात सिल्क रोड एक महत्वाचा होता की ज्याचा दाखला नेमून दिला आणि म्हणजे उत्तर मार्ग उत्तर पथ त्याच्यामध्ये पंजाब, बिहार, बंगाल, राजस्थान हे सगळे यातले जे काही महत्वाचे रस्ते आहेत ते खरं तर त्यामध्ये अंतर्गत व्यापार व्हायचा आणि तो उत्तर पथ म्हणून गणला गेला. त्यामुळे दक्षिणेमध्ये सुद्धा कोची आणि इतर महत्वाची शहरं उदयाला आलेली होती आणि दक्षिणेमध्ये आयात निर्यातीसाठी अत्यंत महत्वाचे म्हणून असे काही शहरांची क्लस्टर या काळात सुद्धा झालेली दिसून येतात. म्हणून त्याला दक्षिणी मार्ग किंवा दक्षिण पथ म्हणून गणले गेले आहे. त्याचबरोबर मौर्य कालखंडांमध्ये नाण्यांचे उल्लेख आपण जे संदर्भ साधनं वापरले त्या संदर्भ साधनांमध्ये नाण्यांचे लिखित उल्लेख आहेत आणि काही पद्धतीने आपल्याला पुरातत्व शास्त्राच्या संदर्भामध्ये किंवा पद्धतीमधून काही नाणी सापडलेली सुद्धा. परंतु विविध धातूंचा चलन म्हणून व्यापक वापर खरंच मौर्य कालखंडामध्ये वाढला आणि कोणत्या पद्धतीच्या म्हणजे कोणत्या धातूपासून ते नाणं बनवलं त्यावर त्या राज्याची किंवा त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जोखणं त्याही काळात सोपं झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे एक तर धातूंच्या चलनाचा वापर वाढला आणि विविध पद्धतीच्या धातूंची नाणी पाळण्याचा प्रघात सुद्धा मौर्योत्तर कालखंडामध्ये सुरू झाला. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये एक जे इतिहासाचं महत्वाचं होतं पंचमार्क कॉइन. ते पंचमार्क कॉइन खरं तर आधुनिक राजस्थान, पंजाब मधले गणसंघ आणि सुदूर दक्षिणेतले चोल, चेल, पंड्या इत्यादी या सगळ्यांमध्ये खरं तर तो पंचमार्क कॉइन आढळलेला आपल्याला दिसून. त्याच पद्धतीने दख्खन भागामध्ये ज्याला वर्तमानामध्ये आपण मध्य भारत म्हणतो त्या मध्य भारताच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये म्हणजे मौर्योत्तर कालखंडामध्ये सातवाहनांचं राज्य स्थापित झालेलं आपल्याला. त्यावेळेस सातवाहन म्हणजे आणि त्याचे जे काय राज्यकर्ते होते गौतमीपुत्र, सातकर्णी आणि इतर या सगळ्यांनी खरं तर विविध प्रकारची नाणी त्यांच्या राजवटीमध्ये सुरू केलेली आपल्याला दिसून येतात आणि ही नाणी प्रामुख्याने चांदी आणि तांब्याची असल्याची दाखले किंवा उदाहरणं आपल्याला मिळतात. त्यामुळे मौर्योत्तर कालखंडामध्ये दुसरा एक म्हणजे एक अडचण अशी झालेली होती म्हणजे राजकीय परिप्रेक्षामध्ये ते जे काय एक गठ्ठा किंवा एकसंध असं जे साम्राज्य होतं ते कोलमडलेलं. म्हणजे कारण छोट्या छोट्या ज्या काही राजघराणी होती त्यांनी मौर्य साम्राज्य लयास गेल्याच्या नंतर आपली स्वायत्ता घोषित करण्याचे उद्योग किंवा आपली स्वायत्ता घोषित करण्याला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे त्यांनी ती स्वायत्ता घोषित करण्याला सुरुवात झाल्याच्या नंतर सातवाहनांसारखं राज्याने सुद्धा या संधीचा फायदा घेत या सगळ्या दख्खन प्रांतावर त्यांचं स्वतःचं एक वेगळ्या पद्धतीची राजव्यवस्था किंवा राजशाही उभी केलेली आपल्याला दिसून येते. परंतु या काळामध्ये चांदी आणि तांब्याची नाणी सुद्धा दिसून येतात.
हस्तकला आणि शिल्प उत्पादनाच्या संदर्भात मौर्योत्तर कालखंडाची चर्चा आपल्याला जर करायची म्हटली तर या कालखंडातला जो अत्यंत महत्त्वाचा जो बौद्ध जो ग्रंथ आहे तो म्हणजे मिलिंद पंथ. तर मिलिंद पन्ह या ग्रंथांमध्ये खरं तर 75 विविध व्यवसायांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जे 75 विविध व्यवसायांची माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी 60 व्यवसाय हे खरं तर हस्तकलेशी संबंधित किंवा त्या व्यवसायापैकी 60 प्रकार हे खरं तर हस्तकला या सगळ्यात मोडणारे आहेत असा दाखला आपल्याला मिलिंद पन्ह या ग्रंथातून. आणि या 75 व्यवसायांमध्ये आणि जे काही 60 कारागिरांचे आणि हस्तकलेचे कारागीर हे हस्तकलेशी संबंधित आहे. हळूहळू त्याची आयडेंटिटी कारागीर म्हणून उभं राहते, पण कारागीर जी हाताने कला दाखवतो घडवतो ती हस्तकला. त्यामुळे प्रामुख्याने 60 कारागिरांची उल्लेख आपल्याला मिलिंद पन्हमध्ये आढळतात. त्याचं उदाहरण द्यायचं झालं मिलिंद पन्हनुसार तर त्यामध्ये वर्तमान परिभाषेतलं कुंभार आहे, बास्केट निर्माता आहे, मीठ गोळा करणारा व्यावसायिक किंवा उत्पादक आहे, चर्मकार आहे, हस्तिदंत कामगार आहेत, दोरी बनवणारी लोक आहेत, कंदी निर्माते आहेत, कापसाचा धागा फिरवणारे काही कारागीर आपल्याला असल्याचे दाखले मिळतात. धनुष्य निर्माण करणारे समूह आहेत, धनुष्य बाणाचा किंवा धनुष्याचा धागा बनवणारे लोकसमूह सुद्धा असल्याचे उल्लेख आपल्याला यामध्ये मिळतात. बाणफेचर आहे, चित्रकार आहेत, डायर्स आहेत, डाई निर्माता आहेत, त्याचबरोबर विणकर किंवा दर्जी ज्याला म्हटलं जातं त्याचे दाखले सुद्धा आपल्याला या मिलिंद दिसतात. गवत कापणारे समूह आहेत, लाकडाचा ढिगारा किंवा लाकूड गोळा करणारे लोकसमूह सुद्धा असल्याचे दाखले आपल्याला. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कारागिरांचे क्लस्टर्स. त्यामुळे कारागिरांचे क्लस्टर्स किंवा उत्पादनांचे शिल्प किंवा हस्तकलेचे उत्पादनांचे उल्लेख होतात. कारागिरांचा उल्लेख आपल्याला कुठल्या अर्थ येतो, त्यामध्ये सुतार काम करणारे की ज्याला वडधाकी म्हणतात, बांबू कामगार की ज्याला वसा कारा म्हटले गेले, लीडर वर्कर्स ज्याला कोर्नासिना असं म्हटलं गेलं, परफ्युमर्स म्हणजे अत्तर तयार करणारा जे का समूह, गंधिका तयार करणारा, कापड निर्मात्याला प्रवरिका म्हटलं गेलं, तेलमनला तिलापिसाका अशा शब्दाने ओळखलं गेलेलं आपल्याला दिसतो. माला बनवणाऱ्यांना मालाकार आणि जे सोन्या चांदीचा व्यवहार करणारे जे ज्वेलर्स आहेत त्यांना मणिकार, वेगळ्या माणिक मोतीच्या संदर्भातले मणिकार. हस्तिदंत के कामगारांना दंतकारा असं एक नाव अशा पद्धतीचे कारागीर. स्वर्णकार ज्वेलर्स, लोहारलाच काम करणाऱ्याला लोही काकरूका असं नाव. त्यामुळे हे सगळे महत्वाचे कारागीर आपल्याला मौर्योत्तर कालखंडामध्ये उभे राहिलेले दिसतात की ज्यांचा खरं तर जुन्या मातीशी संबंध आहे, पण हळूहळू हे सगळे कारागीर वेगवेगळ्या श्रेणी आणि जातींमध्ये संघटित होताना दिसतात. त्यामुळे हे जे हस्तकलेचे संघटन आहे ते खरं तर सुरुवातीच्या काळात गिल्डमध्ये केलेलं दिसून येतं. गिल्डमध्ये आणि ती जी जुनी गिल्ड होती, व्यावसायिक गिल्ड खरं तर त्या म्हणजे विविध जे शिलालेख सापडले त्या शिलालेखांमध्ये त्या गिल्डचे उल्लेख खरं तर श्रेणी, निगमा, गोष्टी या नावाने झालेले केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीने मौर्योत्तर शेती ही सुद्धा एक महत्वाची पॅरामीटर्स आहे. या काळातली आर्थिक स्थिती आणि व्यापार. शेती आधारित बऱ्याचशा उद्योगधंद्यांचा आणि व्यापाराचा उल्लेख आढळतो. या काळामध्ये जे काही चलनवलन होतं खरं तर त्याला ज्याला इंग्लिशमध्ये बार्टर सिस्टम्स आहे, देवाणघेवाण शेती आणि व्यापार या संदर्भामध्ये खरं तर चलनाचा उगम झालेला असला तरी बार्टर सिस्टमने किंवा बलुते पद्धतीने मालांची किंवा शेतमालांची आणि इतर वस्तूंची आयात निर्यात किंवा देवाणघेवाण शक्य होत होती. त्याचबरोबर मौर्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा महत्वाच्या शहरांचा विकास झाला. खरं तर ते व्यापारी केंद्र म्हणून उभी राहिली आणि हळूहळू या काळामध्ये आर्थिक सुबत्ता वाढीस लागली आपल्याला दिसून येते आणि व्यापार सुद्धा वाढीस लागला. कारण हे जे काही कारागिरांच्या श्रेणी गिल्ड्स वगैरे होत्या त्याने एक मोठा लेबर फोर्स खरं तर या कालखंडामध्ये प्रोव्हाइड केलेला आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे तो लेबर फोर्स व्यापाराचं आणि हस्तकलेचं केंद्र म्हणून शहरांचा उदय, त्यामुळे शहरीकरणाला मिळालेली गती, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची उन्नत समृद्ध अशी आर्थिक स्थिती किंवा आर्थिक पद्धत मौर्योत्तर कालखंडामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसत. त्यामुळे पुढच्या लेक्चर्समध्ये आपण याचाच पुढचा टप्पा जो होता की गुप्ता कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीच्या व्यापार आणि इतर गोष्टी उभ्या राहिल्यात त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर व्यापार, नाणी आणि इतर जे महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत ते आपण गुप्ता आणि गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आज इथे आपण थांबू. नमस्कार.